साबुदाणा भिजवायचं लक्षात नाही, त्यामुळे आपण आज छान असा करूयात साबुदाण्याचा पराठा। त्यासाठी आपण 1 वाटी घेतलेला आहे साबुदाणा। आता तर आपण घेऊयात खरपूस रंगावर साबुदाणा भाजून। खरपूस रंग येईपर्यंत छान साबुदाणा घेऊयात भाजून। कधीही साबुदाणा भिजू घालायचं लक्षात नसल्यावर या पद्धतीने पराठा एक वेळ नक्कीच करून बघा। छान खरपूस रंगावर भाजून घेऊयात साबुदाणा अगोदर। असं छान आपला खरपूस रंगावर साबुदाणा भाजलेला आहे। आता आपण साबुदाण्याला घेऊयात प्लेटमध्ये काढून। साबुदाणा आपला गार होईपर्यंत आपण शेंगदाणे घेऊयात भाजून। छान शेंगदाणे पण खरपूस रंगावरच भाजायचे, म्हणजे पराठ्याची टेस्ट छान लागते। शेंगदाणे पण आपले भाजलेले आहे, साबुदाणा पण गार झालेले आहे। आता साबुदाण्याला आपण मिक्सरमधून घेऊयात काढून। आपला साबुदाणा काढून होईपर्यंत आपण छान असे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। आता आपण साबुदाणा घेऊयात काढून। असं छान आपला बारीक झालेला आहे करून साबुदाणा। आता चाळणीने छान घेऊयात चाळून। शेंगदाण्याचा कूट पण झालेला आहे आपला तयार। बटाटे पण आपले छान उकडलेले, आपण बटाट्याची साल काढून घेतली। आता आपण मिरचीची पेस्ट घेऊयात करून। अशी छान आपली मिरचीची पेस्ट पण तयार आहे। आता आपण बटाटे घेऊयात खिसून। बटाटे छान खिसून घेऊयात। मीठ टाकूयात, छान मिक्स करून घेऊयात। आता याचा घेऊयात गोळा करून। असा छान आपण गोळा घेतलेला आहे करून। आता थोडा छोटा छोटा गोळा करून आपण लाटून घेऊयात पराठ्याला। 2 मिनिटं मुरू द्यायचं, नंतर लाटायचं, म्हणजे पराठे छान होतात। असे छान आपण छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत करून। आता गोळ्यांना आपण छान लाटून घेऊयात। एक गोळा घ्यायचा, अगोदर खाली तेल लाव आणि छान लाटून घेऊयात गोल आकारामध्ये। असं छान आपण लाटून घेतलेलं आहे। आता घेऊयात पराठ्याला भाजून। अगोदर तव्याला लावूयात तेल। सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं, म्हणजे पराठा खरपूस भाजतो। छान असा खरपूस भाजून घेऊयात पराठा आता तेल लावून। असं छान दोन्ही बाजूने छान असा आपला पराठा खरपूस भाजलेला आहे। आता आपण त्याच तव्यावर करूयात बटाट्याची भाजी। थोडंसं टाकूयात तव्यावर तेल। बटाट्याचे बारीक बारीक घेतलेले आहेत आपण काप करून, त्या घेऊयात टाकून। छान घेऊयात परतून। आता आपण थोडीशी टाकूयात लाल चटणी, मीठ, शेंगदाण्याचा कूट। अशी छान आपली बटाट्याची भाजी झालेली आहे तयार। असा छान आपला साबुदाण्याचा पराठा, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी झालेली आहे छान अशी तयार। एकदम मस्त झालेला आहे आपला साबुदाण्याचा पराठा। या पद्धतीने एक वेळ साबुदाणा पराठा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना। असा छानसा साबुदाणा पराठा